बीड ते बारामती तसं अंतर 200-250 किलोमीटर सुद्धा नाही. पण मुंडे पवार संघर्षामुळे अनेक वर्ष राजकीय दरी कायम वाढतीच राहिली आणि बारामती विरोध हाच इथल्या राजकारणाचा गाभा राहिला. त्याच बीड जिल्ह्यात अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून आज एंट्री घेतली आणि पहिल्याच बैठकीत बीडच्या प्रगतीच्या मार्गात अनेक दशकं अडसर बनलेली गुंडगिरी, खंडणीखोरी, दादागिरी संपवण्याचे संकेत दिले. अजित पवारांच्या विकासाच्या दादागिरीचा पहिला अंक बीडच्या डीपीडीसी बैठकीत पाहायला मिळाला. ही नवी दादागिरी बीडची प्रतिमा सुधारायला मदत करेल का? पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, स्वच्छ प्रतिमेचे राहा. उद्या त्याला परत कुणी आलं नाही, आता एवढ्या वेळेस पांघरून फाटून गेले माझं. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. पालकमंत्री म्हणून अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचले. डीपीडीसी बैठकीआधी सकाळीच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी आपल्या शैलीत संवाद साधला. माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेळेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, जवळचा लांबचा असं काही बोलणार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा मागास का राहिला याचं इथले विजन नसलेले लोकप्रतिनिधी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण. मराठवाड्याच्या विकासासाठी कानमंत्र देतानाच अजितदादांनी खंडणीखोरांना खरमरीत इशारा दिलाय. आपलं बीड शहर आहे, आपलं परळी, आपलं गेवराई आहे, आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे, आपलं माझगाव आहे, आपलं वडवणी आहे. त्या आपलेपणाची भावना का तुमच्या मनामध्ये येत नाही? कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मगोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. त्याच वेळी आपल्या नेत्यांची कान उघडणी करण्याची संधीही अजितदादांनी सोडली नाही. आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे. राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडनंच होऊन देणार नाही. हे सगळं अजितदादा कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत असले तरी त्यांच्या बाजूलाच उभे असलेले धनंजय मुंडे कान देऊन लक्षपूर्वक ऐकत होते. एकीकडे धनंजय मुंडेंचे अप्रत्यक्ष कान टोचताना अजितदादांनी त्यांच्या विरोधकांनाही धक्का दिला. वाल्मिक कराडवरून मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना जिल्हा नियोजन सदस्य समितीतून डावलण्यात आलं. जिल्हा आढावा बैठकीच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच समोरासमोर आले. धस यांनी जिल्ह्यामध्ये रस्त्याची बोगस कामे झाली आहेत या आरोपाचा पुनरुच्चार केला. अजितदादांनी त्यांना लेखी तक्रार करा असा सल्ला दिला. याच बैठकीच्या निमित्तानं सुरेश धस यांच्या धनंजय मुंडेंवरच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची चर्चा गाजली. सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्ह. अजितदादांना दिलं का तुम्ही? अजितदादांच्या पीएला दिलं ना डिस्प्लेना. आज डिस्प्लेच होते ना बरोबर. त्यांना कालच पाठवले ते. आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं. असं कळतं की अजितदादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या हे पेन ड्राईव्ह वगैरे. हो बरोबर आहे ना. लेखी नुसता पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का? याची लेखी तक्रार होईल साहेब. याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल. बीडच्या बदनामीचा मुद्दा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला. त्यावरून बाचाबाची झाल्याचे दावे प्रतिदावे करण्यात आले. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही. पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे? मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. दोन गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये. एका गटामध्ये नाही गट तट नाही, किरकोळ
एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वादावाद तुम्ही काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झालं का? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले. एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं. आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा हे उपस्थित होते. संपूर्ण बैठक त्यांनी अत्यंत म्हणजे हाताळली, प्रत्येकाशी बोलले, प्रत्येक विषयावर चर्चा केली आणि समान न्याय मी सर्वांना देईन अशा प्रकारचा शब्द देखील त्यांनी लोकांना दिला. फक्त धनंजय मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंकेच नाही तर बीडमधील दादांच्या पहिल्या बैठकीकडे सुप्रिया सुळे यांचंही लक्ष होतं. म्हणजे बजरंग अप्पांनी केलेले आरोप, संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप, सुरेश धसांनी केलेले आरोप, त्यानंतर नमिता मुंदडांनी केलेले आरोप, सोलंकीजींनी केलेले आरोप, हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे. या सगळ्यांनी गेल्या 50 दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत. माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते. कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे. गेली काही दशकं बीड जिल्ह्यात पवार विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यातही गोपीनाथ मुंडेंमुळे इथल्या राजकारणाचा गाभा बारामती विरोधी राहिलाय. त्याच बारामतीच्या अजित पवारांकडे आता पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचा कारभार आलाय. यापेक्षा मोठा योगायोग काय असेल? आता अजितदादांच्या दादागिरीमुळे खरंच बीडला शिस्त लागते आणि बीडमध्ये विकासाचं वारं येतं का याकडे आपलं लक्ष असेल. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.